सर काळ काम वेगचं सूत्र कसं लक्षात ठेवायचं? काळ काम वेग हा जो टॉपिक आहे यामध्ये जे सूत्र आहे महत्वाचं ते कसं लक्षात ठेवायचं बघा. त्यामध्ये 3 गोष्टी आहेत, अंतर, वेग आणि वेळ. पण नेमकं अंतर कुठं, वेग कुठं आणि वेळ कुठं? तर हा त्रिकोण मी काढला, हा लक्षात ठेवायचा. इथं लिहायचं अंतर, खाली लिहायचं वेग, इकडे लिहायचं वेळ. बरोबर झाले, सूत्र तयार झाले. आता अंतर वरती बघा, अंतराचं सूत्र आपल्याला जर काढायचं तर अंतरला लपवायचं. खाली कोण उरलं, वेग आणि वेळ सोबत सोबत उरलेत म्हणजे त्यांचा गुणाकार वेग गुणिले वेळ. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, जर मी म्हटलं वेगाचं सूत्र काढायचं बाळांनो, वेगला जर मी लपवलं तर सांगा बरं काय राहिलं वरती, अंतर, खाली काय राहिलं, वेळ. आणि त्यानंतर जर मला वेळेचं सूत्र काढायचं तर वेळ बरोबर वेळला लपवलं काय राहिलं सांगा, अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग. विद्यार्थी मित्रांनो, याला इंग्रजीमध्ये अंतराला डिस्टन्सचं डी म्हणतात, वेळेला टाइमचं टी म्हणतात आणि वेगाला स्पीडचं यस म्हणतात. इंग्रजीतही तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. तर काळ काम वेगाच्या सूत्रात इथून पुढे तुम्हाला काही अडचण येणार नाही. समजलं सगळ्यांना?